जर तुम्ही सक्तीच केली, कायद्याचा बडगा उगारला, तर संप करू किंवा आम्ही त्याच्याबद्दलचं आंदोलन करू, असं सांगत एक प्रकारे हे दबाव तंत्र वापरलं जातंय का? आणि त्या दबाव तंत्राला सरकार कसं सामोरं जाणार आहे? नाही, सर्वप्रथम तर असं दबाव तंत्र वापरण्याचा कोणी प्रयत्न करू नये अशी राज्य शासन म्हणून किंवा परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मला त्यांना आवाहन करायचं आहे, किंबहुना विनंती करायची आहे. हं. मी 28 तारखेला जे काही विरोध करणाऱ्या काही असोसिएशन्स आहेत, त्यांची बैठकसुद्धा बोलवली आहे आणि त्यांना सांगणार आहे, अरे तुम्हाला जर हे मराठीबद्दल प्रेम आहे असं तुम्ही म्हणताय, परंतु तुमच्या जर रिक्षा चालकांना किंवा टॅक्सी चालकांना मराठी येत नसेल, तर आम्ही त्यांना शिकवायला तयार आहोत. आमचे म्हणजे ज्या 2 संघटना आज ज्या आमची बैठक झाली, त्यामध्ये मुंबई साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेनं पुढाकार घेतलाय. त्यांनी सांगितलंय, की आमच्या 72 शाखा आहे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या. प्रत्येक शाखेमध्ये आम्ही काही शिक्षक तयार करू आणि ह्या हिंदी भाषिकांना मराठी शिकवू आणि त्या शिकवायला तयार आहे, पण पद्धतीनं त्यांची शिकायचीच तयारी तयारी आहे. नसेल तर? नाही, जर असं शक्य नाही, शिकायची तयारीच होत नसेल, तर मग ही मुजोरी चालणार नाही. मग हं, आम्हाला आमच्या कायद्यानुसार काम करावं लागेल. आणि मला एक गोष्ट सांगा हो, हं, परिवहन खात्याचा मंत्री म्हणून जबाबदारीनं बोलतो. हं. तुम्ही रिक्षा चालक, तुम्ही टॅक्सी चालक 100% कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याचं पालन करूनच तुम्ही गाड्या चालवता का? काही तुमच्याकडे काहीच अडचणी नाही आहे. तुम्ही पूर्णपणे 100% युनिफॉर्म असतो का? तुम्ही जी कागदपत्र सादर केलेली आहेत ती म्हणजे कागदपत्र तुमच्याकडे हत्यार अनेक आहेत. आणि माझ्या म्हणजे जर अशा पद्धतीनं तुम्ही जर वेठीस धरत असाल शासनाला आणि परिवहन खात्याला, हं, तर आमच्याकडेही अनेक आयुधं आम्हाला दिलेली आहेत ना. हं. परंतु माझं असं म्हणणं त्या आयुधाचा उपयोग करून आम्हाला कोणाची रोजीरोटी ही संपवायची नाहीये, बंद करायची नाहीये.